एकीकडे संपूर्ण कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना रविवारची सकाळ मात्र चिपळूणवासियांसाठी हादरवून सोडणारी ठरली। बहादूर शेख नाका या चिपळूणमधील गजबजलेल्या भागात भर सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणाचा मृतदेह दिसला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली। या घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने, नूतन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे हे टीमसह घटनास्थळी दाखल झाले। आजूबाजूला चौकशी करता त्या तरुणाचं नाव हमीश शेख असल्याची माहिती उपलब्ध झाली। ऐन उत्सवात ही घटना घडल्याने पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली। आजूबाजूला चौकशी करत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं। त्यातूनच बरीचशी माहिती पुढे आली। त्यानंतर पोलिसांनी वेळ न घालवता येथील वडार कॉलनी परिसरात राहणाऱ्या 2 युवकांना ताब्यात घेतलं। निलेश आनंद जाधव आणि अन्य एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। यातील हा दुसरा संशयित अल्पवयीन आहे। या दोघांना पोलिसांनी बोलतं केल्यानंतर लगेचच सगळी माहिती पुढे आली। मृत व्यक्ती निलेश जाधव आणि अल्पवयीन मुलगा हे तिघ मित्र होते। शनिवारच्या रात्री तिघेही दारू पिण्यास बसले असताना साधारण 2-2:30च्या सुमारास त्यांच्यात वाद झाला। हा वाद इतक्या टोकाला पोहोचला की निलेश आणि त्याच्या अल्पवयीन मित्रानं फरशी आणि दगड डोक्यात घालून हमीश शेख याचा खून केला आणि ते तिथून निघून गेले। मात्र पोलीस निरीक्षक म्हणून नव्यानं रुजू झालेल्या फुलचंद मेंगडे यांनी सीसीटीव्ही फुटेज, अन्य माहिती आणि पुराव्याच्या साथीनं या खुनाचा 24 तासाच्या आतच उलगडा केला। ज्या युवकाचा खून करण्यात आला तो हमीश शेख चिपळूण काविळतळी परिसरात आपल्या मावशीकडे वास्तव्यास होता। तो मूळचा कराड येथील आहे। त्याची आई कुवेत येथे असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली। या सगळ्याचा अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत। मात्र अत्यंत तत्परतेने चिपळूण पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत गणेशोत्सव काळात वातावरण बिघडू नये यासाठी खबरदारी घेतल्याने पोलिसांचं कौतुक होत आहे। प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।